आपले राजगायक तानसेन कुठे आहेत? कोण आहात तुम्ही? तानसेन. एकंदरीत वर्तमान तुम्ही तानसेन नाही नॉनसेन्स जास्त वाटतं. प्रधानजी आम्ही राजगायक आहोत. हा मग एखादं गाणं ऐकवा. आई आजारी आहे माझी. अंथरुणाला खिळूनच असते, हल्ली उठत पण नाहीत. दुकानात जायचं म्हणलं तरी पण तिला जाता येत नाही. पोराची फी भरायला पैसे नाही, शाळेतनं काढलं पोराला माझ्या. हॅलो हॅलो हा काय आहे रडगाणं? वा वा वा, नुसतं गाणं घ्या, नुसतं गाणं. काळजाच्या तंबोऱ्याच्या तारा जेव्हा छनकारल्या जातात. नको नको ते नको, एवढं नको. डायरेक्ट घ्या ना गाणं. कुठं तारा छान करत बसता रात्रीचे 12 वाजता. गाणं घ्या डायरेक्ट. क्या बात है. तू 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 तारा सोडना दिल हमारा. तू तारा सोडना दिल हमारा. जाने तमन्ना वादा है वादा, अब न कहेंगे हम तुमको राधा. कर दो हमें माफ, तुम कर दो ना. तू 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 तारा छोड़ना दिल हमारा. वा 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 वा, एखादी लावणी घ्या आता. मला सांगा आमचे सुपुत्र कुठे आहेत? आई हमसे कुछ बात करो आप. हमें आपसे कुछ कहना है. आई हम एक लड़की से प्यार करते हैं. कोण आहे ती? अनारकली. महारानी ये कनीस आपकी सेवा में हाजिर है. मग त्याला लिंबू आणि मसाला लावा आणि द्या मला खायला. ते खाण्याचं कणीस नाही महाराणी, ती स्वतःला कणीस म्हणून घेते. सामान्य लोक जेव्हा राजदरबारात जातात ते स्वतःला कणीस म्हणून घेतात. प्रधानजी हाच बिरबल कुठे आहेत? सैराट मधलं बाळ आहे. महाराणी बिरबल हाजिर है. अरे किती दिवसांनी आलास आणि हाजीर काय गैरहजरच होतास तू. बरं बिरबल, आम्ही तुम्हाला एक कोडं सोडवायला दिलं होतं माग. सोडवलं? हो सोडवलं. ओपनला काय आलाय? 5 नंबरचं जे कोडं होतं ते तुम्ही सोडवलं का? हो राणी सरकार सोडवलं. तर बिरबल मला सांग, विचार. आमचे प्रशांत दामले सर म्हणतात सुख म्हणजे नक्की काय असतं, याचा अर्थ काय? सुख जवलं असतं, सुख बांगरा असतं, सुख कोलंबी असतं. एवढं सोपं असतं. वा वा वा. तर बिरबल अजून एक सांग. आंब्याच्या झाडाला 4 आंबे आहेत, त्यातले 2 चिकू आम्ही खाल्ले, तर किती पपया उरल्या? 4 हत्ती. कसं काय? कारण मी आज डब्याला कोबीची भाजी आणली आहे. वा वा वा, अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. महाराणी आज मोठे मोठे कलाकार या कडघऱ्यामध्ये तुमच्या समोर उभं केलेले आहेत. हा घ्या, तुमचं काय मनोरंजन करून घ्यायचं आहे ते घ्या. काय काय आरोप आहेत त्यांच्यावर? पहिला आरोप आहे कुणावर?
माननीय सुमित राघवन यांच्यावर. त्यांच्यावर छोटा आरोप घ्या. कस का? ते मला जाम आवडते. तर सुमित राघवन यांच्यावर आरोप असा आहे की ते नेहमी हवेत असतात. म्हणजे मला एक सांगा सर, म्हणजे मोठा कलाकार झाल्यावर त्याचे पाय जमिनीवर असणं हे गरजेचं आहे का नाही? बिलकुल बिलकुल आहे ना. तुम्ही असा कसा आरोप केला डायरेक्टली हवेत असतात वगैरे असं एवढं त्यांचे पाय नसतात म्हणून सांग. जमिनीवर नसतात. जमिनीवर नसतात. कसं काय? असं आम्हाला कळलं आहे कसं काय? की ते कधीही पायातलं पायतान काढत नाहीत. घरी गेल्यावर पण ते चप्पल घालूनच वावरतात, असा त्यांच्या घरचा आहेर या ठिकाणी आलेला आहे. हो खरं आहे खरं. मला असं वाटतं की घरात बूट काढल्या काढल्या आपले पाय डायरेक्ट हाऊस स्लिपर्समध्ये जावेत. बाकी काही नाही, हाऊस आहे मला, बाकी काही नाही त्याची. नाही सर, तुम्ही एक्सप्लेन करायची गरज नाहीये सर. अरे बापरे. अरे असेल एखाद्याच्या घरात फरशी नसेल तर काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तुम्ही डायरेक्ट विचारता म्हणजे नसेल एखाद्याच्या घरी झाडू मारत कुणी, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि खुद्द राजकुमार साहेब त्यांना बोलून गेलेत की आपके हसीन पैर जमीन पर मत रखना, कळलं का मला? म्हणून तो माणूस चपला घालतो, जमिनीवर पाय ठेवत नाही सर. पण सर एकच फक्त सजेशन आहे म्हणजे माझं तुमच्यासाठी, की मी तुमच्यासाठी खास असं डॉक्टर चप्पल आणली आहे बघा सर. डॉक्टर म्हणजे डॉक्टर चप्पल आहे सर, तुम्हाला सांगतो मी, स्पेशल आहे ही, घालून चांगली आहे. याच्यात काही मॅग्नेट वगैरे आहे काय? नाही डॉक्टर निलेश साबळेची ढापून आणली आहे मी. सिरियसली बघा सर. डोळेवाली चप्पल आहे. हा, डोळेवाली चप्पल आहे, डोळा आहे त्याला एक. एक मिनिट, हे निलेश साबळेची चप्पल एवढे घासली कस काय? इंडस्ट्रीत स्वतःला उभं राहण्यासाठी टाचा किती घासाव्या लागतात ह्याच्यातनं दिसतं. आणि तरी पण तुम्ही नशीब समजा की मी फक्त चप्पल. दूसरा काय आरोप आहे? भाई शंकर सिंह, हमें आपसे एक बात पूछनी थी. आप गाड़ी बहुत तेज चलाते हो और अगर कोई दूसरा तेज चलाए तो आप गुस्सा करते हो, आदळआपट करते हो. ऐसा क्यों भाई? हो पण हे खरं आहे, मी स्वतः गाडी खूप फास्ट चालवतो. नियम नाही मोडत पण खूप फास्ट चालवतो. आणि स्वतः फास्ट चालवत असल्यामुळे म्हणजे भीती वाटते दुसरं कोणी चालवत असेल तर. मी ते असं पाय जे आपण दाबतो बाजूला बसून घाबरून वगैरे, म्हणजे कालही आम्ही पुण्याच्या प्रयोगावरनं मी शुभांगीता येत होतो, त्या ड्रायव्हर तो म्हणाला शेवटी आम्हाला उतरताना की अर्धी गाडी साहेबांनीच चालवली, मी इकडे बसून. साईडला बसून गाडी चालवता म्हणजे तुमचं ड्रायव्हिंग स्कूल होतं काय? आई, हम इस लड़की से मोहब्बत करते हैं, प्यार करते हैं, शादी करना चाहते हैं. इससे, इस अंडाकरी से, अनारकली से? प्रधान जी, येस. इसको दीवार में चुना दो. हाँ ए. महाराणी,